तुम्हाला? डोंगरामध्ये असे फॅन पाहिले का तुम्ही? नक्की पाहिले? त्याच्यात काय असतं बघा, डोंगरावरती उंच ठिकाणी हवा ही वेगाने वाहत असते, म्हणून त्या हवेच्या वेगाने काय होतात, हे पाते फिरतात, हवेच्या वेगाने फिरतात. आता याच्यामध्ये काय केलं असतं, अजून एक त्या ठिकाणी विद्युत परिपथ तयार केलेला असतो. विद्युत परिपथाला टर्बाइन्स म्हणतात त्याला. तिथे टर्बाइन्स असतात. ते टर्बाइन्स काय करतात, गोल गोल फिरायला लागतात. हे फॅन जसा फिरेल ना तसं ते खालचे टर्बाइन, फॅन असतो मोठा, तो पण फिरायला लागतो. तो फिरल्यामुळे त्या ठिकाणी त्याला टर्बाइन्स फिरायला लागले तर त्याचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर होतं. म्हणजे पवन म्हणजे हवा, हवेच्या ऊर्जेचं रूपांतर त्या ठिकाणी विद्युत ऊर्जेमध्ये करण्यासाठी हा प्रयोग केला जातो. यालाच आपण म्हणतो पवन ऊर्जा. काय म्हणतो ग हे मुली? काय म्हणतो? पवन ऊर्जा. स्टार्ट करते. पवन ऊर्जा. अशा पद्धतीने या प्रयोगाद्वारे आपण काय केलं. आता बघा याच्यात अजून एक घ्या. याच्यामध्ये प्रत्यक्ष हे पाहिलं ना तर बघा याच्यामध्ये काय होतंय, हिने बटन बंद केलं तर फॅन बंद होतोय, बटन चालू केलं तर फॅन चालू होतोय, आणि बटन चालू केलं तर विद्युत ऊर्जा निर्माण होते. बल्ब असेल तर तो बल्ब पेटणार आहे, बरोबर आहे. म्हणजे कोणत्या ऊर्जेचं कोणत्या ऊर्जेत रूपांतर होतं सांगा तर मला. बघा पहिले तर मी बटन ऑन केलं, फॅन फिरला, म्हणजे कोणत्या ऊर्जेचं कोणत्या ऊर्जेत निर्मिती झाली सांगा मला. बटन ऑन करणं म्हणजे कोणती ऊर्जा? विद्युत ऊर्जा. बटन ऑन करणं म्हणजे कोणती ऊर्जा? विद्युत ऊर्जा. विद्युत ऊर्जा. विद्युत ऊर्जामुळे फॅन फिरला. फॅन फिरला म्हणजे कोणती ऊर्जा? फॅन फिरला म्हणजे विद्युत ऊर्जा. पवन ऊर्जा. गतिज. तांत्रिक ऊर्जा. यांत्रिक. कोणती ऊर्जा? यांत्रिक ऊर्जा. कोणती ऊर्जा? यांत्रिक ऊर्जा. विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेत रूपांतर झालं. आता हे फिरायला लागलं म्हणून इकडे बल्ब लागला, म्हणजे कोणतं ऊर्जेत रूपांतर झालं? प्रकाश. उष्ण. प्रकाश ऊर्जेत. बल्ब लागलं ना, प्रकाश येणं. कोणती ऊर्जा राहायची? प्रकाश ऊर्जा. सगळं सांगितलेलं असतं. प्रकाश ऊर्जा. कळतंय नक्की? म्हणजे इथं बघा तुम्हाला विद्युत ऊर्जा अभ्यासाला मिळाली, तुम्हाला यांत्रिक ऊर्जा अभ्यासाला मिळाली, जसं मॅडमने सांगितलं फॅन फिरलं म्हणजे गतिज ऊर्जा अभ्यासाला मिळाली, आणि प्रकाश ऊर्जा देखील अभ्यासाला मिळाली. आता मी फॅन, जेवढ्या वेगाने हा फॅन फिरेल तेवढ्या डार्क, तेवढ्या तेजस्वीपणे लाईट लागते, बरोबर आहे. म्हणजे याच्यातून आम्हाला अजून एक नियम शिकायला मिळालं, ऊर्जा अक्षय्यतेचा नियम. याला म्हणतात ऊर्जा अक्षय्यतेचा नियम. एक ऊर्जा संपली दुसरी चालू झाली, दुसरी संपेल तिसरी चालू होईल. हे सदैव चालू राहील. ऊर्जा नष्टही होणार नाही, निर्माणही होत नाही. एक संपते जेवढ्या प्रमाणात तेवढी दुसरी निर्माण होते, दुसरी संपते जेवढ्या प्रमाणात तिसरी निर्माण होते, म्हणजे तीच ऊर्जा गोल 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 चालूच राहते. याला म्हणतात ऊर्जा अक्षय्यतेचा नियम. म्हणजे खूप सारं इथं मला शिकायला मिळतं. लक्षात आलं नक्की? नक्की कळलं?